त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर नाशिक मधील लासलगाव, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड, त्याचबरोबर लासलगाव या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पाटोदा, येवला, तर हा भाग जर बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर दापूर, दुबेर, सिन्नर या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतो. दिंडोरी आणि वणी या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पेठमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर फणसपाडा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर खरवड या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तसेच जवाहर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर पलसीन, कसारा, त्याचबरोबर धाकण, तसेच शेनवा, मुरबाड या ठिकाणी, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तसेच राजूर, अकोले या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आहे. संगमनेरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही चांदवड आणि मनमाड हा भाग जर बघितला तर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर हिसावल, नांदगाव, निंबाई, लखानी या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. मालेगावमध्ये मात्र सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त मुसळधारही नाही पण चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर सटाणा, देवळा, लखमापूर, सुरेने, अंजग, त्याचबरोबर नामपूर या ठिकाणी सुद्धा पाऊस जर बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळते. आता चाळीसगाव मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर चाळीसगाव मध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर पाचोरा या ठिकाणी सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इकडे बघितलं तर श्रामपूर झालं. अहिल्यानगर मधील जर भाग बघितला तर देवळाली, प्रवरा, कनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. राहुरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर ब्राह्मणीमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. सोनई, मांजरी, त्याचबरोबर बेहदरपूर, इकडे जर बघितलं तर बेलापूर, तसेच कोल्हार, लोणी, राजुरी, तरकसवाडी या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर एकरुखे, राहता, पिंपळवाडी, शिर्डी, पोहेगाव, खुर्द, जवळके, तसेच कोपरगाव या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुम्हाला बघायला मिळतोय. तुम्ही अजून जर याचा भाग जर बघितला तर इकडे तुम्ही बघू शकता चिंचोली, इकडे पारनेर,